तसेच किमान कौशल्य विभागाचे प्रमुख प्राध्यापक राजेश दळवी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच ज्युनियर कॉलेज कला विभाग या विभागाचे प्रमुख प्राध्यापक काळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। विज्ञान विभागाचे फिजिक्स विषयाचे प्राध्यापक आदरणीय केतमाळे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। विद्यार्थी मित्रो, तुम्ही ज्या दादा पाटील महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे ते महाविद्यालय रयत शिक्षण संस्थेचे महाविद्यालय आहे आणि या संस्थेची महती सांगणारे रयत गीत लिहिलेले आहे कवी विठ्ठल वाघ यांनी। चला तर ऐकूया रयत गीत। What
टाळ्यांच्या गजरामध्ये आपण विद्यार्थी मित्र, जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं. कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. तेव्हा जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक. मी प्राध्यापक सुनील देशमुख, ज्युनियर कॉलेज विज्ञान विभाग प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. ज्युनियर कॉलेज इंडक्शन प्रोग्राम कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर संजय नगरकर साहेब, कला विभागाचे प्रमुख काळे सर, वाणिज्य विभागाचे प्रमुख आरडे सर, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख राजे दळवी सर, NCC विभागाचे प्रमुख मेजर संजय चौधरी सर, या ठिकाणी उपस्थित असणारे सिनियर महाविद्यालयाचे भोसले सर, उपस्थित आमचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपण 10वी पास होऊन विविध शाळातून विविध जिल्ह्यातून महाविद्यालयामध्ये या ठिकाणी प्रवेश घेतला आहे. त्याबद्दल मी सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आपल्याला संबोधित महाविद्यालयाचे प्राचार्य करणार, तत्पूर्वी थोडीशी पार्श्वभूमी या ठिकाणी विशेष करणार आहे. दादा पाटील महाविद्यालय हे ग्रामीण भागातलं जसं महाविद्यालय आहे. रयत शिक्षण संस्था सातारा याच्या अंतर्गत हे महाविद्यालय आपलं आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना काले कराड या ठिकाणी केली. कालांतराने ते कार्यालय आता सध्या सातारा या ठिकाणी आहे. आपले जे दादा पाटील महाविद्यालय आहे, ह्या महाविद्यालयाची स्थापना 1964 साली झालेली. म्हणजे आपण ह्या महाविद्यालयाचा आता हिरक महोत्सवी वर्ष या ठिकाणी तसा सादर करत आहोत. आणि संस्थेच्या स्थापनेला आज मी तिला 105 वर्ष झाले. एवढी जुनी आपली संस्था आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था जर म्हटलं तर रयत शिक्षण संस्थेचं नाव येतं. अशी रयत शिक्षण संस्थेचं एक प्रारंभी किंवा एक शाखा जर म्हटलं तरी दादा पाटील महाविद्यालय. दादा पाटील महाविद्यालय थोडीशी पार्श्वभूमी जर सांगायची म्हटलं तर हे जरी 1964 स्थापन झालं असतं तर कालांतराने त्यात वाढ होत गेली. ज्या काळात कला आणि वाणिज्य विज्ञान विभाग होता साधारण 85 सालीमध्ये की यामध्ये परत सायन्स विभाग, सिनियर कॉलेजचा सायन्स विभाग नॉन ग्रँटेड बेसिसवर सुरू झाला. आणि या महाविद्यालयानं आज प्रचंड अशी मोठी गरुड भरारी घेतलेली आहे. या ठिकाणी आता MSc चे 4-5 डिपार्टमेंट आहेत. म्हणजे BSc केल्यानंतर मुलांना MSc साठी या ठिकाणी बाहेर जावं लागत नाही. त्यामध्ये केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, झुलॉजी असेल, बॉटनी असेल, हे MSc चे डिपार्टमेंट आहेत. त्याचबरोबर BA केल्यानंतर ME ची सुविधा येते आहे. ME मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, जॉग्राफी सारखं डिपार्टमेंट आहे, विविध फॅकल्टी या ठिकाणी, M.Com आहे. असं प्रचंड ग्रामीण भागातलं कार्य करणारं हे दादा पाटील महाविद्यालय. त्या ठिकाणी आपण ऍडमिशन घेतलं. तुम्हाला मी महाविद्यालयात तसं स्वागत करतो, शुभेच्छा पण देतो. आपल्याला 2 वर्षामध्ये म्हणजे काही मुलं 12वी नंतर पुढे पास आउट होतील, काही मुलं परत त्या ठिकाणी BA, BCom, BSc ला प्रवेश घेतील. तर थोडीशी पार्श्वभूमी म्हणून महाविद्यालयाचा थोडासा भाग या ठिकाणी मी मेन्शन करतो. आता आपल्या ज्युनियर विभागामध्ये जर पाहिलं तर 11वी 8 या फॅकल्टीमध्ये 2 डिव्हिजन आहेत. 11वीच्या आणि 12वीच्या 2 असे 4 डिव्हिजन 8 फॅकल्टीचे आहेत. एक कॉमर्सचे 11वी कॉमर्स आणि 12वी कॉमर्स असे 2 डिव्हिजन आहेत. आणि सायन्सच्या ग्रँटेबलची 1 आणि नॉन ग्रँटच्या 3 असे 4 डिव्हिजन 11वी आणि 4 डिव्हिजन 12वी. त्याचबरोबर आपल्याकडे किमान कौशल्य जो विभाग असतो
की त्यामध्ये दळवीसरिता आहे, त्याच्यामध्ये 3 फॅकल्टी आपल्याकडे आहेत, ॲनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्स, डेअरी टेक्नॉलॉजी म्हणतो आपण, त्यांची एक फॅकल्टी आहे, इलेक्ट्रॉनिक्सची एक फॅकल्टी आहे आणि कॉमर्सच्या संदर्भामध्ये अकाउंटन्सी आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अशी एक फॅकल्टी, 3 फॅकल्टी अशी म्हणून आपल्या ज्युनियर कॉलेजमध्ये 20 वर्ग आपण या ठिकाणी चालवतो. आणि या वर्गाची संख्या जर बघितली साधारणपणे आपल्या ज्युनियर कॉलेजची स्ट्रेंथ बघितली तर 1600-1700 मुलं ह्या ज्युनियर कॉलेजमध्ये आपण शिक्षण घेतोय. कॉलेजचा हा जवळजवळ 40%-45% विद्यार्थी वर्ग हा ज्युनियर विभागाचा आहे. आणि ह्या ज्युनियर विभागामध्ये आपण काम करत असताना आपल्याला काही गोष्टी ज्ञात व्हाव्यात. आपण बाहेरच्या शाळेतून आलेलो आहोत. 10वी पर्यंत आपली शाळा, 10वी पर्यंत आपलं हायस्कूल हे वेगळं होतं आणि आता आपण कॉलेजला जोडून या ठिकाणी समाविष्ट झालेला आहे. तर कॉलेजच्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ड्रेस कोड हा महत्वाचा आहे. तर ज्यांनी आता अजून युनिफॉर्म घेतलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी थोडंसं पटकन 2-4 दिवसामध्ये युनिफॉर्म, आपला आयडेंटिटी कार्ड आणि गणवेशामध्ये उपस्थित राहायचे. दुसरी महत्वाची सूचना अशी आहे तुम्हाला की आपले वर्ग सोडून इतर तिकडे जायचं नाही. समजा माझी फॅकल्टी सायन्स आहे, तुम्ही तिकडे कॉमर्स फॅकल्टीमध्ये, आर्ट फॅकल्टीमध्ये जाऊन कुणाला डिस्टर्ब करायचं नाही. तुमची काय राष्ट्र आर्ट्स असेल त्या डिपार्टमेंटकडे जा, ते संबंधित शिक्षकांकडे जा आणि तुमची मित्रपरिवार असेल तर तुम्ही नंतर भेटू शकता. पण इकडून विनाकारण मराठ्यामध्ये फिरायचं, तास करून फिरायचं, ह्या काही गोष्टी आपल्याला शोभणाऱ्या नाहीत, महाविद्यालयाला शोभणार आहेत. आणि कुठल्याच पद्धतीचं वर्तन, गैरवर्तन मोडणार नाही याची पण प्रत्येकाने दक्षता घ्यावी. जसं तुम्ही आता पिरियड ऑफ सायलेन्स बसला, असं कुठलं काही फंक्शन असेल, कुठली काही ऍक्टिव्हिटी असेल आपली महाविद्यालयाची, तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण आपला रोल चांगल्या पद्धतीने आपण कसा करता येईल विद्यार्थी म्हणून ते आपण पाहिजे. शेजारी जर तुम्ही बघितलं तर आपल्या शेजारी 2 मोठमोठ्या भव्य अशा इमारती आहेत, इंडोर स्टेडियम ज्याला म्हणतो आपण, की ज्यामध्ये तुम्हाला खेळासाठी लागणाऱ्या इंडोर स्टेडियम त्यामध्ये मोठ्या फॅसिलिटी आहे. तर त्याचं तुम्हाला ह्या 2 वर्षामध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा. आर्टची काही मुलं असतील की ज्याला वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, निबंध स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, गायन स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, हे तुम्हाला त्यावेळेस ऍक्टिव्हिटी तुमच्या पुढे येईल त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये सगळ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट व्हायचे, भाग घ्यायचा आहे आणि आपली कला जी असेल कला त्या ठिकाणी आपल्याला सादर करायची. हे सगळं करत असताना आपल्याला 2 वर्षामध्ये इथून बाहेर पडत असताना किंवा काही म्हणून पुढे प्लेन BA, BCom, BSc देतील, आपला निकालाची जी परंपरा आहे, महाविद्यालयाची निकालाची परंपरा आहे, ह्या निकालाच्या परंपरेला आपण साजेसं नेमकं काय करणार आहे हे 2 वर्षामध्ये आपण ठरवायचे. 12वी सायन्सची जी मुलं प्रवेशित झालेली किंवा आर्ट कॉमर्स झालेली या सगळ्यांकरता जर बघितलं तुम्ही काहीतरी टार्गेट फिक्स करून या ठिकाणी ऍडमिशन घेतलेले. महाविद्यालयाचा निकाल जर बघितला काला, वाणिज्य, विज्ञान एकदम 100% मध्ये निकाल आहे. ह्या निकालाला आपण कसं पोषक राहू, पूरक राहू ह्याकरता आपण 2 वर्षामध्ये प्रत्येकानं काय करायचं, आपलं नियोजन करायचं आणि आपली गगनभराई तुम्हाला सगळ्यांना चान्स आहे. मोठं ग्रंथालय आहे, तुम्हाला अभ्यासिका आहे, बसायचं असेल तर तिथे वाचू शकता. आणि या इंडक्शन प्रोग्राम मध्ये तुम्हाला महाविद्यालयाची वेगळ्या लेक्चरमध्ये माहिती सखोल अशी मिळालेली. आर्ट कॉमर्सची वेळेला सगळी कॅम्पस सगळं फिरून बघितलेलं आहे, कुठं काय कुठल्या डिपार्टमेंटला काय चालतंय हे सगळं तुम्ही अभ्यासलेलं आहे. आणि त्याच्याच अनुषंगाने तुम्हाला साहेब आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची जी कल्पना आहे आणि त्यांच्याच कल्पनेतून आपण हे राबवतोय. हे जे तुम्ही सभागृह बसलेलं आहे ही महाविद्यालयाची एक ऍसेट म्हणतो आपण त्याला. 9 कोटी रुपये 10 कोटी रुपये खर्च करून असं कुठंच महाविद्यालय नाही की ज्या महाविद्यालयामध्ये असं एवढं मोठं सभागृह भव्य आहे. शहरामध्ये पण नाही, हे आपल्या ग्रामीण भागामध्ये तुम्हाला मिळतं. तुम्ही तशा आपण नक्षीवान विद्यार्थी म्हणतो मी. आम्ही पण या महाविद्यालयात शिकलो तेव्हा शिक्षक पण आम्हाला नव्हते. एक 3-4 शिक्षक होते आमचं सिनियर कॉलेज रन झालं. आज मी केमिस्ट्री जर म्हटलं तर माझ्याबरोबर 6 लोक तुम्हाला शिकवायला, म्हणजे सायन्स विभागाला म्हणतो आम्ही. तसं सगळ्या फॅकल्टीमध्ये सगळं फुलफिल आहे. हे सगळं फुलफिल तुम्हाला आहे तर त्याचा तुम्ही कसा उपयोग करून घ्यायचा हे प्रत्येकानं आज खुणगाठ बांधायची आणि वर्षभर 2 वर्षभर तुम्ही जे शिकणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायची, वाढ करायची. महाविद्यालयाचा निकाल जर बघितला, सुतार नावाचा विद्यार्थी आमचा महाविद्यालयात या ठिकाणी पहिला आलेला सायन्स फॅकल्टीमधून, त्या विद्यार्थ्याचा जिल्ह्यामध्ये 2रा नंबर आहे आणि तालुक्यामध्ये प्रथम आहे. त्याचा सीईटीचा स्कोर बघितला, त्याचा जेडब्ल्यूचा स्कोर बघितला तर तो 97.97च्या आसपास त्याचा स्कोर आहे. नीटच्या परीक्षेचा निकाल बघितला आपण तर प्रचंड असे 10-12 मुलं तुम्ही त्या फ्लेक्सवरती पाहिले असतील, माहिती असतील. तर अशा मुलांनी सुद्धा चांगली यशोगाथा केलेली. त्याकरता आपण महाविद्यालय सीईटीचे कोर्स रन करतं, क्रॅश कोर्स रन करतं किंवा आणखी स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला भरपूर चान्सेस आहेत. आपल्याकडे महत्वाचं जसं म्हटलं हे एक विभाग आहे, तसं एनसीसी एक मोठा विभाग आपल्याकडे आहे की जे 34 रन करतात.
परंतु सगळ्याला एनसीसी घेता येत नाही. सगळ्याला वाटते मला एनसीसी मध्ये घ्यायचंय, भाग घ्यायचा आहे. महाविद्यालयाने आज अखेर तुम्ही बघितलं तर जी दिल्लीला परेड होती, RDC ज्याला म्हणतो आपण, रिपब्लिक डे परेड, त्या परेडला आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सलग सातत्यानं त्यामध्ये आपले विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी 17 महाराष्ट्र बटालियनच्या अंडरमध्ये त्यांनी आपला झेंडा तिथं फडकवलेला किंवा महाराष्ट्राला त्यांनी नॅशनल प्राईम मिनिस्टर फ्लॅग हा मिळवून दिलेला आहे. ही आपली कॉलेजची संपत्ती आहे. प्रत्येकाला जर एनसीसी घ्यायचं म्हटलं तर ते शक्य नाही. तुम्हाला त्या ठिकाणी उभं राहायचंय, तुम्हाला त्या ठिकाणी फिजिकल द्यायचंय आणि फिजिकल मध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला मिळणार आहे. आता जशी 11वीची ऍडमिशनची प्रक्रिया चालू आहे, काही विद्यार्थी यामध्ये नॉन-ग्रॅडचे विद्यार्थी, त्यांना ऍडमिशन कसं झालं त्यांना पण माहिती. ऍडमिशन घ्यायला मारामारी, अजून दुसऱ्या शाळेचे ऍडमिशन होत आहेत, विद्यार्थी त्यांच्याकडे नाही आणि इकडे आपल्याकडे काय म्हणतात ओढा जास्त आहे, कल जास्त आहे. का तर इथे गुणवत्ता, आणि ही गुणवत्ता आपल्याला ह्या 2 वर्षामध्ये विद्यार्थी म्हणून आपल्याला टिकून ठेवायची, ही आपली पहिली जबाबदारी. त्याकरता आपल्याला पहिला महत्वाचा मुद्दा शिस्त आहे. ही शिस्त कुठल्याच प्रकारची, कुठला विद्यार्थी असेल ज्युनियर कॉलेजचा, असं कोणी म्हटलं नाही पाहिजे की ज्युनियर कॉलेज हा तुमचा विद्यार्थी. जेव्हा सिनियर कॉलेजवर आपण काय काम करतो, ऍक्टिव्हिटी करतो, तर आपली डिसिप्लिन ही फार महत्वाची, तर ही आपल्याला पाळायची. आणि एनसीसी मध्ये सगळ्यांनी मोठं शक्य होत नाही. जेवढे एनसीसी मध्ये सर्टिफिकेट पास होऊन जातात तेवढ्या जागा रिक्त होतात. 105 आपल्याकडे लिमिट आहे एनसीसी. सर डिटेल तुम्हाला बोलले असतील, पण मी आता थोडंसं आवाज म्हणून सांगतोय. तेवढ्या जागा रिक्त झाल्या तर आपण तेवढ्या नव्यानं बोलतोय तुमच्यामधून ज्युनियर सिनियर मधून, आणि ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम थोड्यात म्हटलं तरी त्या स्पर्धा ग्राउंड का असेल, टेस्ट असेल ती तुम्हाला द्यायची, त्याची इलिजिबिलिटी पास करायची, मग तुम्हाला ऍडमिशन आहे. पण सगळ्याला एनसीसी घेता येत नाही. म्हणून आपल्याकडे पॅरामिलिटरी नावाचं एक युनिट की जे संस्थेमध्ये रन केलं जातं, की फक्त दादा पाटील महाविद्यालयामध्ये, त्यामध्ये तुम्हाला मग स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेता येतो. ज्याला कुणाला पोलीस भरतीला जायचे, कुणाला राष्ट्रीय सेवेमध्ये जायचे, मिलिटरीमध्ये जायचे, आर्मीमध्ये जायचे, अशा करता हे पॅरामिलिटरीचं युनिट आपल्याकडे आहे. साहेबांच्या कल्पनेतून आपण एक शॉर्ट टर्म कोर्स सुरू केलेला आहे की जो कुठल्याही कॉलेजला रन होत नाही. विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तो आता सिनियर कॉलेज राबवतोय. तो आम्ही 3 वर्षापासून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राबवतो आणि आपण त्या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन त्या ठिकाणी नोंदवलेले. त्यामध्ये तुम्हाला त्या 3 महिन्याच्या कोर्समध्ये तुम्हाला एखादी कौशल्य, एखादं काय म्हणतो आपण त्याला गुण तुमचा त्यामध्ये डेव्हलप करता येईल, अशा पद्धतीचे कोर्स, त्याची पण माहिती तुम्हाला ह्या इंडक्शन प्रोग्राम मध्ये संबंधितांनी दिलेली आहे. मी त्या खोलामध्ये जाणार नाही. तर या ठिकाणी मी थोडंसं माझं प्रास्ताविक थोडक्यात आटोक्यात देतो आणि 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय कर्मवीर. धन्यवाद सर. देशमुख सर जी ने काफी अच्छी सूचनाओं से हम सभी को अवगत कराया है. समझने वाले को इशारा काफी होता है, इसीलिए तो कहा जाता है अच्छा घोड़ा चाबुक से नहीं इशारों से चलता है. यानंतर विद्यार्थी मित्रहो, कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. विद्यार्थी मित्रहो, कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले या महाविद्यालयाचे उपक्रम प्रभू प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब यांना नुकताच मुंबई येथील इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड संस्थेचा बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड जाहीर झालेला आहे. त्या माध्यमातून महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. हा सत्कार विज्ञान शाखेचे विज्ञान प्रमुख सुनील देशमुख सर यांनी प्राचार्य यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. सागराप्रमाणे ज्ञान ज्याचे हिमालयाप्रमाणे फुलणारा सोहळा ज्यांच्या आगमनाने स्वातंत्र्य मानणाऱ्यांचे यानंतर काही विद्यार्थी या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. तेव्हा प्रथम देवकाते एश राजेश इयत्ता 11वी कला पिंपळवाडी या ठिकाणून आलेला हा विद्यार्थी हा मनोगत व्यक्त करत
करू इच्छित आहे तेव्हा त्यांनी समोर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं। जो मागच्या आठवड्यामध्ये आपला ब्रिज कोर्स आयोजित केला होता यातील निरीक्षण त्याच्या जे लक्षात आलं त्याला या महाविद्यालयाविषयी काय वाटलं एकंदर हे मनोगत तो या ठिकाणी व्यक्त करत आहे। गुड आफ्टरनून। माझं नाव राजेश देवकाते, मी पिंपळवाडी येथून आलेलो आहे। आज पूर्ण 8 ते 9 दिवस झाले मी जो ब्रिज कोर्स मधून जो अनुभव घेतलाय तो तुम्हाला सांगतो। मी याच्या आधी प्रत्येक कॉलेजमध्ये विचारलं की तुमच्या कॉलेजमध्ये ब्रिज कोर्स आहे का? ते म्हणले ब्रिज कोर्स म्हणजे काय? म्हणजे ब्रिज कोर्स हा फक्त दादा पाटील महाविद्यालयातच आहे हे असं मला वाटते। ब्रिज कोर्स मधून आपल्याला जे अनुभव भेटले ते मी आज तुमच्या समोर व्यक्त करतो। सर्वप्रथम मी इथे शिक्षक, आदरणीय शिक्षक व माननीय शिक्षक प्राचार्य नगरकर सर यांचा वंदन करून मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतो। आज इथे उपस्थित सर्व विद्यार्थी, मान्यवर आणि असे माझे मित्रमैत्रिणी, मी आर्टचा विद्यार्थी आहे। इथे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या विभागाने आहेत। कोणी सायन्सने आहे, कोणी आर्टने, तर कोणी कॉमर्सने। कोणत्याही विभागात कमीपणा नाही। आर्टवाला विद्यार्थी कलेक्टर म्हणू शकतो, बरोबर आहे सर? कॉमर्सवाला विद्यार्थी सीओ बनू शकतो आणि सायन्सवाला एक डॉक्टर बनू शकतो, बेस्ट डॉक्टर। तर आज मी तुम्हाला सांगतो ब्रिज कोर्स मध्ये काय झाले। आता प्रत्येक कॉलेजमध्ये विद्यार्थी येतो, त्यांना विचारावं लागतं सर की हा विभाग कुठे आहे, ग्रंथालय कुठे आहे, पण हे आपल्याला विचारण्याची गरज नाही, कारण की ब्रिज कोर्स मध्ये आपल्याला सगळं माहिती झाले। या कॉलेजमध्ये एवढ्या संध्यातलं शिकण्यासाठी इथनं खूप विद्यार्थी शिकून गेलेत, एवढे विद्यार्थी घडले तिथं, हे फक्त या शिक्षकामुळे, या कॉलेजच्या शिक्षकांना। आज इथे जमलेले माझे सर्व शिक्षक मित्र यांना मी एवढं ग्रेट समजतो ना शिक्षकांना मी आज, कारण की एवढं भारी प्रशिक्षण म्हणजे मार्गदर्शन केलं त्यांनी एवढ्या ब्रिज कोर्स मधून, जे आपल्याला काय माहित नव्हतं। कोणाला विचारायची गरज नाही आता की हे कुठं आहे ते कुठे आहे, कारण की सगळ्यांना माहित झाले ग्रंथालय कुठे आहे, काय कुठे आहे। आज ह्या आपल्या ही कॉलेज नामांकित कॉलेज आहे, दादा पाटील रयत शिक्षक संस्थेचं कॉलेज आहे। आज इथे हे प्रोग्राम घेतला, हे कोणत्याच कॉलेजमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही का? भेटल आहे का सभागृह कोणत्या कॉलेजला? मला गर्व या गोष्टीचा आहे, मला गर्व या गोष्टीचा आहे की मी इथं आत नाही, पण ह्या विद्यालयात शिकतोय, या कॉलेजमध्ये शिकतोय, याचा गर्व आहे मला, आणि तुम्हाला पण असला पाहिजे। आहे का गर्व तुम्हाला? काहीतरी द्या ना, काहीतरी द्या। एवढ्या संध्याच नाही या कॉलेजमध्ये, एवढी संधी। जो शिक्षणात जास्त हुशार नाही त्याच्यासाठी सुद्धा संधी आहेत, खेळायचं वगैरे वगैरे भरपूर काय आहे इथे। NCC आहे, संजय सरांचे ते आहेत ना, त्यांनी एवढं भारी डिपार्टमेंट आहे ना NCCचं, एवढं भारी, एवढं ग्रेट आहे। ते शिक्षक दिसत नाही ना, अजून एक तुम्हाला विनंती करतो जरा, आमच्या क्लासमध्ये ब्रिज कोर्स असताना आम्हाला दांडे सरांनी एक विषय सांगितला। तुम्हाला विनंती करतो मी, तुम्ही पण ही मोहीम राबवा। सरांनी असं सांगितलं की आपला बर्थडे असतो ना, त्या बर्थडेला फक्त एक झाड गिफ्ट करा कॉलेजसाठी, जमल का करायला? जमल? जे वायपट खर्च करायचा आहे, तुम्ही केक कापा, काय हरकत नाही, पण एक झाड किंवा एक झाड कशाचं पण कॉलेजसाठी गिफ्ट करा, एवढीच विनंती माझी। यानंतर मी तुम्हाला सांगतो की जमलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे फक्त शिकण्यासाठी आल्यात, पण नुसतं
ज्ञान हे शिक्षण नाही. सरांनी आम्हाला सांगितलं, सगळं समजून सांगितलं, व्यावहारिक जीवन सुद्धा सांगितलं. काळे सर असतील, दांडे सर असतील, ह्यांनी सगळं मार्गदर्शन एवढे ते ॲक्युरेट केलं एवढे व्यवस्थित की ते खरंच आवडलं मला. बाकीच्यांचं नाही सांगता येत, पण मला तर आवडलं. इथे अजून खेळाचं सांगतो. इथं भुजबळ सर आहेत ना, त्यांनी मला उभा केलं आणि त्यांनी विचारलं, म्हणलं तुझा जन्म कशासाठी झाला सांगतो. सर म्हणलं स्वतः ना, सर म्हणलं तो जन्म झाला कुस्तीसाठी. खरंच माझे आवडते कुस्ती खेळ. सरांनी ओळखलं, सरांनी माणूस ओळखला. का ओळखला? कारण त्यांना ज्ञान आहे त्यातले, प्रत्येक विभागातलं स्वतःला ज्ञान असतं. त्यांनी ओळखलं, बरेच जण जे उंच विद्यार्थी ते फुटबॉलसाठी असं सांगितलं त्यांनी. एवढं बोलून मिळालं बस. राजेश याचं स्वागत गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी विज्ञान विभागाची विद्यार्थिनी कुमारी प्रजापती शिवानी रमेश या विद्यार्थिनीने विचार मंचावर यावं आणि तिने आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं. Good morning friends, my name is Shivani. Respected principal, teachers, all my dear friends. इथं येण्यासाठी ना एक नशीब लागतं. करिअर घडवायचं म्हणजे नशीब असतं. जन्म घेतो ते करिअर घडवण्यासाठी. इथं आल्यानंतर माझं ऍडमिशन झाल्यानंतर मला एक अशी मनात भीती होती की शिक्षक कसे असतील, जे फ्रेंड असतील ते कसे असतील. नंतर मी यांच्याशी बोलण्यात, फ्रेंड मध्ये बोलण्यात फरक पडतो. जो आपला फ्रेंड असतो तो नीटनेटकेपणा राहतो का नाही, तो शिस्तीत बोलतो का नाही, शिस्तीत शाळेत येतो का नाही, हे म्हणजे या विद्यालयाचं एक रूल आहे. रूल इथं एकदम असं कडक शिस्तीचं पालन करणं म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी नशीब. या कॉलेजमध्ये येण्यासाठी नशीब लागतं, ते म्हणजे अभ्यास करून आपल्याला आपलं नशीब घडवता येतं. आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यांचं नशीब बदलण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो. अभ्यासावरून आपल्याला कळतं इथं येण्यासाठी आपल्याला पर्सेंटेज लागतील आणि आपल्या चांगल्या सवयी, चांगल्या फ्रेंडच्या चांगल्या सवयी असतील तरच त्यांच्याशी मैत्री करेल असं असतं. इथं आल्यानंतर मी इथं 7 ते 8 दिवसामध्ये इथं ब्रिज कोर्स राबवलेला आहे. मी इथं सायन्स साईडने घेतलंय आणि मला सीईटी द्यायची आहे. पीसीबी ग्रुपने मला डी फार्मसी करायची आहे. इथं आल्यानंतर हे सगळं मला माहिती झालं. 7 ते 8 दिवसामध्ये इथं असं काहीच नाही जे आपल्याला माहिती होणार नाही. ब्रिज कोर्समुळे आपल्याला लायब्ररी कुठे आहे ते सुद्धा माहिती आहे. लायब्ररीमध्ये शांतता ठेवणं, तिथं बुक्स वगैरे घेणं, त्यासाठी कार्ड लागतं. हे काही मला खूप आवडलं आणि हे कॉलेज असं खूप मोठं आहे आणि इथे हे कॉलेज पण खूप चांगलं आहे. थँक्यू. जे विद्यार्थी या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांनी या ठिकाणी वरती त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली. या ठिकाणी शिवानी हिचा प्राचार्य महोदयांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे. यानंतर वाणिज्य विभागातील विद्यार्थिनी कुमारी कांगुडे त्रिवेणी संतोष या विद्यार्थिनीने समोर यायचे विचार मंचावरती आणि आपलं मनोगतीनं व्यक्त करायचं. Good afternoon, everyone.
प्राचार्य माननीय डॉक्टर संजय नगरकर साहेब यांचे व इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक विद्यार्थी यांचे स्वागत करते। या आपल्या महाविद्यालयामध्ये डॉक्टर संजय नगरकर साहेब यांनी हा ब्रिज कोर्स उपक्रम राबवला, याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते। मला या कॉलेजमध्ये आल्यावर पहिल्यांदा खूप भीती वाटत होती, पण जेव्हा हा ब्रिज कोर्स कळला त्यावेळेस आपल्या मनाला काहीतरी दिलासा मिळाला, आपुलकी मिळाली। मला पहिल्यांदा वाटत होतं की मी कॉमर्स साईड निवडून काही चुकी तर नाही ना केली, पण या ब्रिज कोर्समुळे मला रोज वाटते की आता मी हा निर्णय घेतला तो एकदम परफेक्टच आहे। या कॉलेजमध्ये आल्यामुळे मला कॉमर्समध्ये असलेल्या वेगवेगळ्या फॅकल्टीज कळल्या। M.Com, B.Com, BBA अशा विविध कोर्स या शाळेमध्ये आपल्याला करता येतात। त्याचबरोबर MPSC, UPSC असे मोठ्या स्पर्धा परीक्षा यांचे गायडन्स या ब्रिज कोर्समध्ये आपल्याला कळले। कॉम्प्युटर फील्ड व वेगवेगळे असेच कोर्स आपल्याला या कॉलेजमध्ये राबवले येतात। त्याचबरोबर आपल्याला इथले कॅम्पस ब्युटिफिकेशन हे मला सर्वात जास्त आवडले। इथे असलेली सर्व झाडे ते आपल्याला खूप शांत वातावरण निर्माण करण्यास खूप मदत करतात। त्याचबरोबर ह्या शाळेत असलेला गांडूळ खत हा प्रकल्प मी पहिल्यांदाच पाहिला। हा प्रकल्प अजून कोणत्याही कॉलेजमध्ये राबवलेला नाही असं मला वाटतं। तिथे असलेले सुसज्ज ग्रंथालय हे सर्वात मोठं आहे आणि मला ते खूप आवडलं। इथे असलेली वेगवेगळी पुस्तके त्याचबरोबर वेगवेगळ्या परीक्षेचे JEE, NEET यासारखे सगळे परीक्षेची पुस्तकं इथे उपलब्ध आहेत, तेही मला खूप आवडलं। त्याचबरोबर आपल्याला अभ्यास करण्यासाठी खूप मोठे लॅब आहेत, हे मला खूप भारी आवडलं। त्याचबरोबर ह्या कॉलेजमध्ये SCC म्हणजे पॅरामिलिटरी सारखी खूप मोठी शाखा आहे, याच्यामध्ये आपण खूप करिअर मोठे करू शकते। आणि या कॉलेजमध्ये शिक्षणाबरोबरच आपले जे काही गुण आहेत, खेळ असे विविध कला गुण आहेत आपल्यामध्ये, हे तर आपल्याला जोपासण्याची खूप मोठी संधी भेटते। एवढे बोलून मी थांबते। धन्यवाद। कानगुडे त्रिवेणीचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात येत आहे। कुमारी शेळके वर्षालो इयत्ता 11वी व्यवसाय अभ्यासक्रम हिने आपले मनोगत व्यक्त करावे। Good morning everybody, respected principal sir and my all dear friends. मी माझं मनोगत व्यक्त करते। माझे नाव वर्षालो शेळके, राहणार कर्जत तालुका, जिल्हा अहमदनगर। ब्रिज कोर्सकडे येऊ आपण। 7 ते 8 दिवस झालं ब्रिज कोर्स शिकवण्यात आला। ब्रिज कोर्समधून भरपूर काय नवीन संधी आपल्याला शिक्षणात भेटले, खूप नवीन शिकायला काय भेटलं आणि आपण त्याच्यात शिकलं पाहिजे, आपण त्याच्यातून भरपूर ज्ञान घेतलं पाहिजे। आणि शिक्षकांनी मेन पॉईंट त्यांनी त्यांचा महत्त्वाचा वेळ काढून खूप हे करून आपल्याला खूप मनापासून खूप ह्यांनी शिकवले, त्याच्यामुळे त्यांचं मनापासून थँक्यू। आणि ब्रिज कोर्समधून सगळं नवीन काय भेटायला भेटले। आणि मेन पॉईंट कोणत्याही कॉलेजमध्ये अशी सुविधा नसते। आणि मेन पॉईंट सिटीमध्ये ठीक आहे, सिटीमध्ये असे कॉलेज असतात, पण गावाकडे असे कॉलेज मी फर्स्ट टाइम पाहते। आणि असं नवीन काय असं मला काहीच नव्हतं माहीत। आणि मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये आले तेव्हा खूप कन्फ्युजनमध्ये होते, कुठून ॲडमिशनला, आर्ट्सला घ्यावं का, कॉमर्सला घ्यावं का, ऑफिस मॅनेजमेंटला घ्यावं। आणि मी ऑफिस मॅनेजमेंटमधून मी आता हे करते आणि माझं ध्येय आहे की इंटेरियर डिझायनर मला बनायचं आहे। आणि शिक्षकांनी खूप छान शिकवलं, खूप त्यांचं मनापासून धन्यवाद। मी एवढंच बोलते आणि फर्स्ट टाइम मी स्पीच करते म्हणून माझा जरा कॉन्फिडन्स लूज आहे। थँक्यू। शेळके वर्षा हिचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात येत आहे। यानंतर पुढील विद्यार्थिनी आहेत कुमारी यादव श्वेता गजानन, इयत्ता 11वी कला। माझे नाव श्वेता गजानन यादव, राहणार करमाळा। मी जोगनन विद्यालय पाटोदा तालुका पाटोदा ह्या शाळेतून 10वी माझी पूर्ण झालेली आहे।
प्रमुख श्री काय सर सर्व शिक्षक जो 8 दिवसाचा ब्रिज कोर्स झालेला आहे, जे सरांनी आपल्याला माहिती सांगितली, माझे वडील शेती करतात. पुढील विद्यार्थी आहे यादव शुभम भागवत, 11वी विज्ञान, याने आपले मनोगत व्यक्त करावे. यादव शुभम भागवत, 11वी विज्ञान. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, माननीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नगरकर साहेब, आदरणीय गुरुवर्य आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो, श्री संत सद्गुरू ओदड महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कर्जत भूमीमधील दादा पाटील महाविद्यालयामध्ये आपणा सर्वांना प्रवेश मिळाला, याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन करतो. आणि या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटले हे आपल्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे, कारण इथे ऍडमिशन भेटणं ही खूप मुलांचं हे स्वप्न असतं आणि यात आपल्याला नंबर लागला हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझं नाव शुभम भागवत यादव, मी 11वी सायन्सचा विद्यार्थी आहे. मी 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण हे शेजारील महात्मा गांधी विद्यालयामध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर मी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी दादा पाटील महाविद्यालय या ठिकाणी ऍडमिशन घेण्याचा निर्णय घेतला. कारण 10वी मध्ये मार्क पडल्यानंतर अनेक पालकांचा समज असतो की विद्यार्थी आपल्या पाल्याने डॉक्टर किंवा इंजिनियर बनावं, पण मग ते त्या इच्छापूर्तीसाठी आपल्या पाल्याचं मोठ्या शहरामध्ये खाजगी क्लासमध्ये मोठा पैसा भरून ऍडमिशन घेतात आणि त्या ठिकाणी योग्य असं मार्गदर्शन मिळत नाही आणि शेवट पालक आणि विद्यार्थी दोघांचाही भ्रम दूर होतो. मी माझाच एक अनुभव सांगतो. माझा भाऊ 10वी मध्ये मार्क पडल्यानंतर त्याने लातूर येथे खाजगी क्लासेसला पैसे भरून ऍडमिशन घेतलं आणि तेथे एकाच बॅच मध्ये हजारो विद्यार्थी असल्या कारणाने योग्य असं वैयक्तिक मार्गदर्शन प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालं नाही आणि त्यामुळे मी माझं उच्च माध्यमिक शिक्षण हे दादा पाटील महाविद्यालयामध्येच पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. प्रवेश घेतल्यानंतर या ठिकाणी माननीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर यांच्या संकल्पनेतून 7 दिवसांचा ब्रिज कोर्स या ठिकाणी आयोजन केलं गेलं. ब्रिज म्हणजे पूल. जसं 2 गावांना जोडण्यासाठी पूल बांधला जातो त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षणातून उच्च माध्यमिक शिक्षणाची सुरुवात चांगल्या प्रकारे होण्यासाठी कोर्स रूपी एक ब्रिज बांधला गेला, त्याला ब्रिज कोर्स असं म्हटलं गेलं. या ब्रिज कोर्स मध्ये आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं गेलं. अनेक विषयांवर मार्गदर्शन झालं, जसं की कुमारवयीन समस्या, नीट, JEE, CET या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन आणि या महाविद्यालयामध्ये सैराट सारख्या चित्रपटाची निर्मिती झाली असली तरी या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी गैरत नाही याची हमी आम्हाला या महाविद्यालयाने दिली आणि या कोर्समुळे आमचं मन, मेंदू आणि मनगट बळकट होण्यास मदत होईल असं मला वाटतं. आपल्या कॉलेजचा जिमखाना विभाग हा अधिक समृद्ध असून या जिमखाना विभागाचे प्रमुख डॉक्टर संतोष भुजबळ सर यांनी आम्हाला दररोजच्या जीवनातील व्यायामाचं महत्त्व सांगून मार्गदर्शन
त्यांनी त्यांचा स्वतःचा प्रवास सांगून आम्हाला खेळासंबंधी अतिशय प्रोत्साहित केलं आणि आकर्षित केलं. त्यांनी आम्हाला 20 मुले आणि 20 मुली अशा 40 विद्यार्थ्यांचं त्यांच्या क्रीडा जीवनामध्ये येणारा खर्च स्वतः करण्याची हमी दिलेली आहे. त्यांनी आपल्या महाविद्यालयासाठी तसेच आपल्या देशासाठी अनेक पदके मिळवून दिलेली आहेत आणि अशा या क्रीडा शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आपण शिकणार आहोत ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मला या ठिकाणी सांस्कृतिक विभागाने बोलण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसंच संजय नगरकर सर यांनी ही संकल्पना ब्रिज कोर्सची सांगितली आणि ती पार पाडली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसंच ज्या शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांचेही मी आभार मानतो आणि तुम्ही सर्वांनी शांततेने हा कार्यक्रम ऐकला त्याबद्दल मी तुमचेही आभार मानतो आणि माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. प्राचार्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन या विद्यार्थ्याचं या ठिकाणी स्वागत होत आहे. यानंतर पुढील विद्यार्थी शिंदे सिद्धार्थ किशोर या विद्यार्थ्याने समोर यायचंय आणि आपलं मनोगत व्यक्त करायचंय. जरा पटकन तयार राहा. हाय फ्रेंड्स, माझं नाव सिद्धार्थ किशोर शिंदे. मी 11वीतला विद्यार्थी. 10वी मी ह्या शेजारच्या शाळेतनं शिक्षण घेतलं आहे. 10वीत मी माझे वर्ग शिक्षक मान्य शेलार मॅडम यांचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. सिद्धार्थ यानंतर पुढील विद्यार्थी जंजिरे ओमप्रकाश पद्माकर. जंजिरे ओमप्रकाश पद्माकर या विद्यार्थ्याने विचार मंचावर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. माझे नाव जंजिरे ओमप्रकाश पद्माकर. मी 11वी सायन्स या फॅकल्टीमध्ये शिकतो, डिव्हिजन डी. आज मला येथे या मंचावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व शिक्षक बंधूंचे मनापासून आभार मानतो. मी 10वी पास झाल्यानंतर माझ्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले. आता 11वीला ऍडमिशन कुठे घ्यायचं, पण कुठंतरी माझ्या मनात जागा होती की 10वीत किती जरी टक्के पडले तरी 11वीला ऍडमिशन दादा पाटीलला घ्यायचं. मध्येच निर्णय झाला होता दुसरं कॉलेज निवडण्याचा, पण शेवटी माझं नशीबच या कॉलेजमध्ये होते त्यामुळे मी या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि 1 जुलै 2024 रोजी या ऍडमिशन मध्ये पहिल्यांदाच आलो. जेव्हा हा सभागृहात कार्यक्रम होणार होता, काल माझ्या मनात खूप भीती होती. उद्या सभागृह बघायचे, माझी इच्छा देखील होती पुढे येऊन बोलायची, पण मला माहित नव्हतं की इथं पुढे बोलण्याची संधी देतात. आज आमच्या क्लास टीचर सरदे मॅडमनी सांगितलं ज्यांना बोलायचं त्यांनी नाव द्या. मॅडमला नाव दिलं. रात्री मनात अशी उत्सुकता लागलेली की शाळेतलं सभागृह पाहायचं. माझं स्वप्नच होतं शाळेतलं सभागृह पाहण्याचं. अशीच उत्सुकता 30 जून रोजी लागली होती की 1 जुलैला आपल्याला उद्या कॉलेजमध्ये जायचं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर शिक्षक कसे आहेत, कॉलेज कसं आहे, आपण आजपर्यंत शाळा शिकलो, उद्या आपण कॉलेजला जाणार. कॉलेजला जाण्याआधी खूप जणांनी सांगितलं कॉलेजला गेल्यानंतर सर्वांना शिंग फुटतात, असं मनात भीती होती. आता कॉलेजला गेल्यानंतर आपल्याला देखील शिंग फुटतात काय, पण असं होऊ देणार नाही याची हमी मी माझ्या आई वडिलांना देखील दिली आणि तुम्हाला देखील देतो. कॉलेज सुरू झाल्यानंतर सर्व शिक्षकांनी शिकवायला सुरू केलं. ब्रिज कोर्स नावाचा कोर्स सुरू झाला. ह्या कोर्स मध्ये पहिल्या दिवशी शिक्षकांनी बरीच माहिती दिली. ब्रिज कोर्समुळे मी काय आहे हे मला समजलं, माझी पात्रता कुठपर्यंत आहे हे मला कळलं. या ब्रिज कोर्समुळे सर्व विद्यार्थ्यांना पुढे काय करायचं हे समजलं. त्यामुळे सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार मानतो की हा ब्रिज कोर्स घेतला. या विद्यालयाचे प्राचार्य यांनी ब्रिज कोर्स
घेण्याचं ठरवलं हे खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा कॉलेजमधनं एक दिवशी ह्या कॉलेजचा खूप मोठा ब्रँड आहे आणि तो ब्रँड मला समजून घ्यायचा होता. असाच माझ्या जीवनात एक प्रसंग झाला की त्या प्रसंगातून मला हे कॉलेज एवढं नामांकित कॉलेज काय आहे ते कळलं. तो प्रसंग तुम्हाला सांगतो. एक दिवशी कॉलेज सुटल्यानंतर 6 तारीख होती. कॉलेज सुटल्यानंतर घरी गेलो. रस्त्यानं जाताना मला एक म्हातारे आजी मिळाले. त्यांनी विचारलं की कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं. मी सांगितलं कर्जतमधील नामांकित कॉलेज महाविद्यालय दादा पाटील या विद्यालयात मी ऍडमिशन घेतलं. तेव्हा हे जे मी सांगितलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलं. माझ्या मनात प्रश्न पडला की ह्या हसल्या का. त्यांना विचारलं आजी मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य का आलं. आता त्या म्हाताऱ्या आजी होत्या. त्यांनी मला सांगितलं तू दादा पाटील मध्ये शिकतो पण तुझी हमी मी देते की तू जेव्हा या कॉलेजमधनं बाहेर पडणार तेव्हा कोणता तरी अधिकारी म्हणूनच ह्या कॉलेजमधनं बाहेर पडणार याची मी मला भरून आलो. मी त्या आजींपाशी रडलो देखील. म्हणलं आजी तुम्हाला कसं कळलं की मी त्या कॉलेजमधनं बाहेर पडल्यावर काहीतरी बनून बाहेर पडत. त्या म्हणल्या त्या कॉलेजचं नाव म्हाताऱ्या आजीला माहिती याचा विचार कर ते कॉलेज किती नामांकित असेल. तेव्हापासून माझ्या मनातील सर्व प्रश्न सुटले आणि ह्या कॉलेजमधनं काहीतरी बनवूनच जायचं असा निर्णय मी केला. कॉलेजमधनं मी राशिंगावचा कॉलेजमधनं राशिंगवरनं खूप विद्यार्थी आले पण सर मी तुम्हाला हमी देतो या वर्षीच्या राशिंगमधल्या विद्यार्थ्यांपैकी बरेच विद्यार्थी काहीतरी बनवूनच बाहेर जाणार. कृष्णा देशमुख असे असतील सगळे काहीतरी बनवून इथून बाहेर जाणार. तर माझ्या मित्रांपैकी काही मित्र हॉस्टेलवर देखील राहतात. त्यामुळं आता खूप जण सांगतात हॉस्टेलवर गेल्यानंतर अभ्यास होत नाही पण ते एका जुटीने एका आईबापासाठी काहीतरी करण्यासाठी आईबापाचा मान वाढवण्यासाठी हॉस्टेलवर देखील खूप अभ्यास करतात. मी हॉस्टेलवर नाही येऊन जाऊन करतो. मी सुद्धा तुम्हाला हमी देतो की या कॉलेजमधनं काहीतरी बनवूनच बाहेर जाईल. एवढं बोलून माझ्या अभिनंदन. जंजिरे ओमप्रकाश माननीय प्राचार्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन या विद्यार्थ्याचं स्वागत होत आहे. यानंतर पुढील विद्यार्थिनी वाणिज्य विभागातील कुमारी कानगुडे नम्रता अण्णा. पटकन या विद्यार्थिनीने समोर या आणि विचार मंचावरती येऊन आपले विचार व्यक्त करा. नमस्कार, माझे नाव कानगुडे नम्रता अण्णा. मी आता 11वी कॉमर्स या विभागामध्ये शिकत आहे. सर्वप्रथम मी इथे उपस्थित असलेल्या आदरणीय डॉक्टर नगरकर साहेब, सर्व शिक्षक, माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुमचे मनापासून आभार मानते. खरं तर मी पहिल्यांदा या कॉलेजमध्ये आले होते तेव्हा खूप घाबरले होते कारण विद्यालयातील शिक्षण आणि महाविद्यालयातील वातावरण ह्याचा खूप फरक असतो. इथला मोठा परिसर, इथले शिक्षक, नवनवीन चेहरे हे पाहून मी खूप गोंधळले होते. पण जेव्हा ब्रिज कोर्स सुरू झाला तेव्हा मला ही जी माझी भीती होती ती दूर झाली आणि मला एक प्रकारचा उत्साह आणि प्रोत्साहन भेटलं. खरं तर काल आम्हाला एका व्याख्यानामध्ये अंतर्मनाची शक्ती हे सांगितलं होतं आणि ती अंतर्मनाची शक्ती आपल्या प्राचार्य नगरकर साहेब यांच्या अंतर्मनात आहे. ती शक्ती म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना घडवण्याची आणि पुढच्या भविष्याच्या विद्यार्थ्यांचा विचार करण्याची. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. यानंतर पुढचा विद्यार्थी आहे 11वी विज्ञान शाखेतील गांधले शुभम संतोष. गांधले शुभम संतोष. माझं नाव शुभम संतोष गांधले. राशीनवर नाव आहे. आम्ही 10वीत असताना नेमकंच ह्या कॉलेजला A++ ग्रेड मिळालेला. सगळीकडे धिंगाणा चाललेला. DJ नाचायची सगळी. मी तेव्हाच विचार केला की ऍडमिशन घ्यायचं तर दादा पाटील मध्येच घ्यायचं. व 85% 10वी पास केली व
आता चला दादा पाटील मध्ये ऍडमिशन घेतली. नंतर ह्या कॉलेजमध्ये रस्त्याने असतानाच महाविद्यालयाचा बोर्ड दिसला. परत गेटवर आल्यावर नोंद घेतली आणि परत डाव्या बाजूला मिलिटरीचं कॅम्प होतं ते NCCचं. आतमध्ये आल्यावर सगळीकडे ब्लॉक, स्वच्छता, झाडे हिरवेगार होते. दुसऱ्या कॉलेजमध्ये ब्लॉक हे नसतात त्यामुळे चिकोली लय असतं. नंतर वाटलं आता 1 जुलैला आल्यावर सगळे शिक्षक शिकवत्या समजून का नाही, डोक्यात जाईन का नाही, का डोक्याच्या वरनं जाईन वाटायचं. परत ब्रिज कोर्स प्रकल्प राबवण्यामुळे आम्हाला पहिल्या दिवशी ही आठवडाभर टेन्शन नाही दिलं सरांनी. शिक्षकांनी मला बोलण्यासाठी मंचावर संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो व माझं 2 शब्द थांबवतो. जय हिंद. पुढचा विद्यार्थी आहे पठाण रिफात जाहीर, 11वी विज्ञान. तुमच्या मनातलं हा बोललाय. पठाण रिफात जाहीर. नमस्कार मित्रांनो, माझे नाव रिफत पठाण जाहीर. मी सर्वप्रथम मला या व्यासपीठावर भाषण करण्याची संधी दिली त्यासाठी मी आदरणीय नगर साहेब यांचे आभार मानतो. सर्वप्रथम 10वी माझी झाली, 81% पास झालो. आता मला 2 दिवस गेले मजेत. आणि आता पुढं काय, आता घरचे जमले 4 वाजता. मला ते ऍडमिशन कुठे घ्यायचं म्हणले समर्थ घ्या. आणि समर्थला काय तरी शाळेत राहील काय कुठं बाहेर फिरून याची गॅरंटी आम्हाला समजायची नाही. परत म्हणले अमरनाथमध्ये घ्या. परत म्हणले अमरनाथमध्ये नको, तिथलं शिक्षण चांगलं नाही. परत म्हणले MGत घ्या, MGत नको म्हणले. परत मग घरचे म्हणले, मी म्हणलो मग दादा पाटील मध्ये आपण घेऊ ऍडमिशन. दादा पाटील मध्ये म्हणले की घरचे 2 मिनिटातच तयार झालो आणि आता ऍडमिशन घेतलो. पहिल्या दिवशी मला काहीच समजत नव्हतं. वर्गात गेलो, काय शिकवते काय नाही याचा वेळच नव्हता मला. आणि गेलो मला आपलं वही काढली, सर आली, आता काय करतात काय खरं नाही वाटलं आता. आणि जसं सर म्हणले शिक्षण नाही, आठवड्यावर ब्रिज कोर्स चालणार आहे. ब्रिज कोर्स मध्ये इतकं चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवलं त्यामुळे सगळं टेन्शन आमचा अर्ध्या तासातच सगळं निघून गेला. ब्रिज कोर्स मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट समजली की शिक्षण करून मग तर सर्व कॉलेजमध्ये कसं असतं, शिक्षण घ्या, नोकरी करा आणि पैसे कमवा इतकंच असतं. पण ब्रिज कोर्स मध्ये आम्हाला आज कधीच सांगितलं नाही तुम्ही शिका, मोठ्या व्हा आणि पैसे कमवा, असं कधीच म्हणलं नाही. शिक्षण हे पैशासाठी नोकरीसाठी नसतं. शिक्षण हे आपल्याला ज्ञान मिळावं व आपल्याला ते पुढे जाऊन कुठेतरी उपयोगी यावं, त्यासाठी आपल्याला हे शिक्षण घ्यायचं आहे. यासाठी हे ब्रिज कोर्स राबवण्यात आलेला आहे. आणि ब्रिज कोर्स मध्ये आम्हाला खूप विषयाची माहिती सांगितली. इंजिनिअरिंग, डॉक्टरिंग, आता तेच करायचंय.
परत मित्रांनो लोड काही घ्यायचा नाही, इंजिनियर नाही झाले, डॉक्टर नाही झाले, नंतर टाकायचं, लय लोड नाही घ्यायचा. काय नाही, नोकरीवाल्यापेक्षा धंदावाला नाही कमवतो. आता मी तुम्हाला निवांत भेटा मी हिशोब सांगतो तुम्हाला. आता ज्याची ज्याची धंदे त्यांना विचारा, आता मला नाही अनुभव नाही. आता ब्रिज कोर्स करू. आता ब्रिज कोर्स मध्ये आम्हाला सर्व जी चांगली माहिती सांगितली ते भुजबळ सरांनी स्पोर्ट मध्ये करिअर ते खूप चांगल्या प्रकारचं आहे. आणि जे जिमखाने आहे त्यात सुविधाही खूप चांगली आहे. त्यासाठी मी नाव दिले. इतकं मी माझी भाषण थांबवतो. जय शिवराय, जय महाराज. सत्कार करण्यात येत आहे. यानंतर पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी कुराडे ज्ञानेश्वरी अण्णा, 11वी कला. कुराडे ज्ञानेश्वरी अण्णा, इयत्ता 11वी कला शाखा. माझे नाव कुराडे ज्ञानेश्वरी अण्णा, राहणार भुईरवाडी. माझं या शाळेत येण्याचं एकच कारण होतं, कारण की मी याआधी ह्या शाळेत सोनाबाई नामदेव असून माईकडे या शाळेत शिकले. त्यावेळेस आम्हाला या दादा पाटील कॉलेजमध्ये प्रदर्शन होतं. त्यावेळेस आम्हाला आखो कॉलेज करायला आणलं होतं. त्यावेळेस एक कॉलेज एवढं मोठं वाटलं की मी याच्या आधी कधीच एवढं कॉलेज मोठं पाहिलं नव्हतं. मग वाटलं या कॉलेजमध्येच मी ॲडमिशन करा आणि ह्याच कॉलेजमधून काहीतरी मोठं होऊन दाखवणार. नंतर मग 10वी झाली माझी. 10वीत असतानाच आम्हाला आणलं होतं, पण नंतर मग परीक्षा झाली, आमचे निकाल लागले आणि मग मला सायन्स घ्यायचं नव्हतं. म्हणजे मला एवढे इंग्लिश येत नाही खरं बोलायचं म्हणलं तर. आणि घरच्यांची इच्छा होती की मी सायन्स घ्यावं, पण मी आर्ट्सनी फॉर्म भरला आणि आर्ट्सनी माझं ॲडमिशन झालं. मग नंतर मला एका माणसाने विचारायला लागले की बाळा कशाने ॲडमिशन घेतलं तू? मी म्हटलं मी आर्टने घेतलं. मग तो बोलला की आर्ट घेतलं म्हणजे तू काहीच करू शकत नाही आयुष्यात. 12वी झालं की तुझं लग्न होणार आणि एवढंच, बाकीचं काही नाही, तुझं आयुष्य इथंच संपलं असं समजतो. पण नंतर मग मला त्याचं खूप वाईट वाटलं आणि नंतर 1 जुलैला शाळेत आल्यावरती ब्रिज कोर्स हा सांगितलं आणि 8 दिवसात मला असं वाटलं की हा मी आर्ट्स हे घेतलं की माझं चुकीचं नाही, याच्याने मी काहीतरी आयुष्यात बनवून दाखवीन. आणि सर्व प्राध्यापकांनी यांनी आम्हाला खूप सहकार्य, खूप समजून सांगितलं. आणि मी एवढं सांगते की या कॉलेजमधून मी निश्चितच काहीतरी होऊन बाहेर पडेन आणि या कॉलेजचं नक्कीच मोठं नाव करीन. एवढं बोलून मी थांबते. कुराडे ज्ञानेश्वरीचा पुष्पांजली सत्कार करण्यात येत आहे. पुढील विद्यार्थी आहे नेमाने युवराज लक्ष्मण. नेमाने युवराज लक्ष्मण, 11वी विज्ञान. आदरणीय व्यासपीठवर उपस्थित सगळे शिक्षक वृंद आणि इथे जमलेले माझे बंधू आणि भगिनींनो, मी 11वी सायन्स मधून माझं ॲडमिशन झालेलं आहे. माझं नाव नेमाने युवराज लखूळ. मी येवलवाडी या गावातून आलेलो आहे, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. माझ्या शाळेचं नाव श्री जगदंबा विद्या मंदिर धनगर चौका. तर मी हा 11वी सायन्सला ॲडमिशन घेणं म्हणजे माझ्यापासून सुरुवात करण्याआधी मी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस नतमस्तक होऊन माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मी जेव्हा 10वीत होतो त्यावेळेस 10वीच्या टायमिंगला मी बाहेर क्लास लावली होती. तर मी मॅथ्सची क्लास लावले होते एका सरकट, त्यांचं नाव आहे राहुल सोळसकर. ते पाटोदा इथे माझे क्लास घेत होते. मी राहुल सोळसकर सरांकडे जायचो. त्यांची इतकी माझी मैत्री झाली होती की ते मला करिअरबद्दल एकदम चांगला असं गायडन्स करायचे. मी त्यांना एकंतात भेटलो. माझा 10वीचा निकाल लागला, मला 10वीला 88.40 मार्क. मी त्यांना एकंतात भेटलो आणि त्यांना म्हणलो सर माझं असं झालंय की माझी द्विधा मनस्थिती झाली. माझे घरचे म्हणते हे कर, माझा मामा म्हणतो दुसरा कोर्स कर आणि माझं मन काय करावं तीच कळत नाही आणि माझं मन एक दुसऱ्याच क्षेत्रात जायचं म्हणते. सर म्हणजे तू माझ्याकडे एक 15 मिनिटं तू माझ्या पुढे बस आणि तुला काय करायचं होते ते तुझ्या मनात साचवून ठेव, मी तुला सांगतो काय करायचं. सर कुठं नाही सांगत. मी त्या सरकडे गेलो. मी सर पुढे बसलो आणि रडलो अक्षरशः. मी सर पुढं एकदम वाईट असं वाटलं की माझ्या मित्रासारखा एक माणूस माझ्या पुढे आलाय आणि आपल्या करिअरबद्दल काहीतरी सांगतोय.
मी त्या सर पुढे बसलो. सर म्हणले तुला काय म्हणतात घरचे? तर म्हणलं मला घरचे म्हणतात लातूरला जा. ते म्हणले लातूरला जा म्हणतात का? पण तुला काय वाटतं? मी म्हणलं सर मला वाटतं बी फार्मसी करावं आणि नंतर एम फार्मसी करून एक चांगली जॉब करावं. मला हे लातूरला जाणं योग्य वाटत नाही हो सर. माझी परिस्थिती पण नाहीये, पण माझी एवढी हिंमत बांधते तू जा. आपल्याला छोट्या क्षेत्रात नको, आपल्याला काहीतरी मोठ्या क्षेत्रात जायचंय. तर म्हणले तू वडिलांचं ऐकू नको, तुझ्या वडिलांना मी सांभाळून घेतो, तुला जे आवडते ना त्या क्षेत्रात जातो. खरंच तेव्हा मला वाटलं कोणी म्हणते खोटं नाही, गुरुशिवाय दुसरा कोणच चांगलं मार्गदर्शन करू शकत नाही, गुरुशिवाय दुसरं कोणच चांगलं मार्गदर्शन करू शकत नाही. त्यावेळेस ते म्हणले तुला बरं कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं? मी म्हणलं सर मला इथे पडदा तालुक्यात नको आणि बीड जिल्ह्यात नको. सर आमच्या बीड जिल्ह्याला असं मानलं जातं की ऊसतोड कामगार हाचा जिल्हा बीड जिल्हा आहे. पण मी अनेक जणांची भाषण ऐकली, आमचे ऊसतोड कामगाराचीच मुलं PSI IPS अशी खूप म्हणले तो सर, डॉक्टर कोणत्या क्षेत्रात आहेत आमची बीडकर मुलं. लय तो सर लय झाले मोठे मोठे विद्यार्थी. त्यावेळेस ते म्हणले माझ्या अनुभवातून एक कॉलेज आहे. त्यांनी स्वतःने दादा पाटील कॉलेजचं नाव सांगितलं. त्यावेळेस त्याला म्हणलं सर तुम्हाला या कॉलेजबद्दल काय माहिती? ते म्हणले माझ्या मित्राबरोबर मी असे एक दिवस बसलो होतो, तर त्याचा भाचा जो आहे ना तो पण असंच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं म्हणायचा. तर त्यांनी त्या मित्रांनी सांगितलं की दादा पाटील कॉलेज चांगलं आहे, तिकडे जात तिथे चांगलं शिक्षण भेटते, बरेच विद्यार्थी गेले. आणि मी आमच्या गावचे विद्यार्थी आले म्हणून इथं आलो नाही, पहिलं कारण नाही बरं का माझं, आमच्या गावचे विद्यार्थी आले म्हणून ह्या कॉलेजला मी आलो नाही अजून. तर नंतर ते म्हणले तू काय कर, न घरच्याला माहिती होता माझ्याकडून पैसे घे आणि दादा पाटीलला नुसती बाहेरून भेटती, तुला आवडलं तरच जा, असं जाऊ नको म्हणजे कॉलेजला. तुला त्या कॉलेजचं असं एक असतं, मला एक जणांनी सांगितलंय की माणूस बाहेर दिसण्यावरच कळतं किंवा आज किती सुंदर असेल आणि आज त्याचं मन कसं असेल. तर या कॉलेजचं पर्यावरण जर बाहेरून बघितलं ना तरच कळतं की आज शिक्षण कसं भेटत असं. म्हणून मी आलो. तर मी घरी विचारलं तर घरचे म्हणले नको जाऊ नको एकटा. वडील म्हणले मी तुझ्यासोबत येतो, आपण डायरेक्ट काय करू फॉर्म भरायचं. तर मी फॉर्म भरायला आलो, फॉर्म भरला आणि नंतर मला फोन आला की तुम्ही फीस भरा आणि तुमचा जर ग्रँड नंबर लागला तर तुम्हाला पैसे वापस येतील. तर वडिलांना म्हणलं 10,400 फी, 10,000 फी आहे, मला लई वाटते वडिलांना म्हणलं. ते म्हणले जाऊ दे तुझ्यासाठी काहीच नाही, तू शिकत राहा फक्त, इथं तुला 10,000, चला आपण फॉर्म ऍडमिशन घेऊन ये. आला ऍडमिशन झालं. आठवतं सर ते कॉलेजचा पहिला दिवस, पाऊल टाकला कॉलेजमध्ये, खूप छान वाटलं. मनात भीती होती आज कोणी काय शिकवेल, कोणी प्रश्न विचारेल, मी ग्रामीण भागातला आहे, मला काही येईल का. मी आत आलो तर सरांनी सांगितलं बोलवलेलं ब्रिज कोर्स. माझ्या मनात प्रश्न पडला होता ब्रिज कोर्स म्हणजे काय, मला तर माहिती नाही. तर काय नाव त्यांचं नाव आहे हा शेख सर आले. मला त्यांना विचार असं वाटायचं की सर ब्रिज कोर्स म्हणजे काय, पण नाही हिंमत झाली. ते म्हणले असते तू एवढा मोठा झाला तुला ब्रिज कोर्स म्हणजे आहे ना. मी घरी गेलो, मोबाईलवर ट्रान्सलेट ॲप डाउनलोड केला आणि ब्रिज हे नाव टाईप केलं तर तिथं पूर्ण नाव आलं. त्याच्यावर मी अंदाज झाला अरे म्हणजे आपल्याला इथं काहीतरी जोडण्याचा प्रयत्न करते, 10वीतून 11वीत येताना काहीतरी मार्गदर्शन करते की आपल्याला ह्याचा हेवा वाटावा की या शाळेत जावं आपण, ह्याच्यात आलो म्हणजे आपल्याला काहीतरी चांगलं वाटावं. नंतर मी यायला आलो कॉलेजला. सलग 8 दिवस कॉलेजला आलो. 8 दिवस आल्यानंतर एक दिवस भुजबळ सर आले. भुजबळ सरांनी असे बरेच विद्यार्थी निवडले की तुम्ही काय करणार आहे, तुमचा कशासाठी जन्म झाला असं वगैरे वगैरे सांगितलं. तर मी भुजबळ सरांच्या त्या जिमखान्याकडे 2-3 वेळेस गेलो. तर काल मी गेलो तर माझ्या मित्राचं नाव द्यायला, तेव्हा सर म्हणले तू का नाव देत नाही. सर म्हणलं सॉरी मला नाव नाही द्यायचं सर. मला नाव का नाही द्यायचं, कारण मला CETचे तास लावायचे आणि मला CET तास लावून हे माझं मॅनेज होणार नाही आणि मला ह्याच्यात करिअर करायचं नाही. मी माझा व्यायाम करू शकतो, सकाळी सकाळी व्यायाम करेन मी, पण हे नको मला. नंतर असे बरेच असे मार्गदर्शन झाले आणि बरेच आमच्या B ग्रेडमध्ये आणि A ग्रेडमधल्या विद्यार्थ्यांना एका हॉलमध्ये नेलं. बरेच व्याख्यानं झाले, बरेच व्याख्यानांनी चांगलं मार्गदर्शन केलं. आणि मला या कॉलेजला आज सकाळी उठल्यानंतर, काल आम्हाला माहिती होतं की आज काहीतरी कार्यक्रम आहे आपल्या कॉलेजमध्ये, 10:30ला जायचे कॉलेजला जायचे म्हणल्यानंतर आदल्या दिवशी आम्हाला सांगितलं होतं की कुणाला मनोगत व्यक्त करायचं करा. पण मी तेव्हा नाव नव्हतं दिलं. माझ्या मनात होतं काहीतरी आज या कॉलेजमध्ये जाऊन बोलायचं, मनाला जे वाटेल ना ते बोलायचं. मी काही तयारी करून आलो नाही, काही नाही ह्या सारखं बोलायला लागली. नंतर इथं आल्यानंतर अजून मला प्रिन्सिपल सरांचं नाव सुद्धा माहिती नव्हतं, आज माहिती झाली. म्हणजे एवढं विशेष आहे, मला काहीच माहिती नाही. त्याला सरांचे नाव नाही माहिती, विशेष काही सरांचे नाव माहिती. तर नंतर त्या दिवशी त्या भुजबळ सरांचं जे मार्गदर्शन होतं, सर मला खूप आवडलं त्यांचं मार्गदर्शन.
पण सॉरी माझी हाईट नाही आणि मी ह्याच्यात करिअर सुद्धा करू शकत नाही. नाही तर मला करिअर करायला तुमचं हे भाषण ऐकून तुम्ही जगलेली जीवन प्रक्रिया ऐकून मला ते सुद्धा हेवा वाटला, पण नाही, कारण माझं त्याच्यात होऊ शकत नाही. मोकर कशात टाइम घालणे मला आवडत नाही. आपल्याला जे होईल तेच करा. आपल्यात माणसाने हे निवडावं की बाबा आपल्याला आपण काय करू शकतो, आपल्यात काय कमतरता आहे, काय जास्त आहे. आपण आपल्या विद्यार्थ्यांनी निरीक्षण केलं पाहिजे की आपण कशात तरबेज आहे. आपल्यातली कला आपल्याला शोधता आली पाहिजे. हे पहिलं वाक्य. आपल्यात काय आहे आणि आपण काय करू शकतो हे आपल्याला कळायला पाहिजे. उगाच मित्र म्हणतोय ना हे कर, नाही, मित्र म्हणतोय ते कर, नाही. हे माझा जो फार्मसीचा जो हे आहे ना, मी एक विचार करून घेतलेला आहे. अख्खे माझ्या उन्हाळ्याचा 1 महिना मी त्याच्यात घातलेला आहे. हे करणार, नंतर हे करणार. मी असा विचार केला आता काही हो, पण मागे नाही सरणार. बी फार्मसी करून एम फार्मसी केल्याशिवाय मी मागे सरणार नाही. आणि ज्या वेळेस मी जॉबला लागेल, मला चांगले जॉब लागेल, तेव्हा माझे क्लासचे सर राहुल सोळसकर सर, त्यांना मी आज कधीच विसरणार नाही. पहिली भेट त्यांना देणार, दुसरी भेट माझ्या शाळेत देणार आणि तिसरी भेट दादा पाटील कॉलेजला देणार. एवढे बोलून मी माझे नियमाने युवराजाचा फुला पुष्पाने सत्कार करण्यात येत आहे. त्यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे कुमारी गुप्ता शुभांगी बनारसी गुप्ता, 11वी वाणिज्य शाखा. कुमारी गुप्ता शुभांगी बनारसी गुप्ता. गुड आफ्टरनून. माझे नाव शुभांगी गुप्ता आहे, शुभांगी बनारसी गुप्ता. मी या कॉलेजमध्ये आले ही माझं भाग्य. तुम्ही आले ही तुमची भाग्य आहे व ह्या कॉलेजमध्ये येण्यासाठी नशीब लागतं. सर्वप्रथम मी ह्या सर्व शिक्षकांचे आभार मानते व थांबते. कुमारी गुप्ता शुभांगीचा फुला पुष्पाने सत्कार करण्यात येत आहे. पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी घागरे वैष्णवी बापू, 11वी विज्ञान शाखा. नमस्कार, जय महाराष्ट्र. पहिल्यांदा ही ओळ कमान घेतली कारण मराठी माध्यम मी आलेले आहे. 10वी पर्यंतचा जो प्रवास आहे तो अतिशय सुंदर झाला आणि त्याच्यानंतर विचार आला की आपल्याला पण कुठेतरी करिअर करायचंय, आपल्यालाही कुठेतरी आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करायचंय. या अनुषंगाने कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं म्हणलं. करमाळा तालुक्यातली मी विद्यार्थिनी आहे श्री संत यादव बाबा माध्यमिक विद्यालय बाळेवाडी. जशी रयत शिक्षण संस्था आहे तशीच आमच्या शाळेची एक छोटीशी संस्था आहे. त्याचं पहिलं जे विद्यामंदिर आहे ते आमच्या शाळेचे, परंतु दुर्दैवाने आमची जेवढी लास्टची बॅच होती आणि कॉलेज बंद आमचं स्कूल बंद झाले. खूप वाईट वाटतं, परंतु जाऊ द्या, त्याचं काही नडलं नाही आता. आज प्रश्न आहे कॉलेजचा. माझा भाऊ यंदा त्याची 12वी झाली आणि तो आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार आहे. यश बापू घागरे, तो A डिव्हिजनमध्येच होता आणि तो म्हणला खूप चांगलं कॉलेज आहे. इतकं म्हणजे तुम्हाला फक्त ज्ञान नाही भेटणार तर तुम्ही अशा व्यक्ती घडू शकतात की तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करू शकतात. आमचं पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये आलते तेव्हा भीती वाटली की आता मराठी मीडियम येत आहे का नाही, काय प्रश्न काय विचारते, खूप भीती वाटली होती. तर पहिलं लेक्चर आमचं झालं राक्षे सरांचं. पहिल्यांदा त्यांचं नाव पण माहिती नव्हतं, परंतु त्यांनी थोडंसं ओरल आम्हाला जनरलचं सांगितलं आणि ब्रिज कोर्सचं सांगितलं. तर तेव्हा जरा वाटलं की आपण ही काहीतरी करू शकतो. आणि त्या दिवशीचं पहिलं लेक्चर माझ्या खूप प्रभाव टाकला ते म्हणजे शेख सरांचं. त्यांनी आम्हाला पर्सनॅलिटीबद्दल सांगितलं होतं आणि इतकं मी त्या दिवसापासून माझ्या त्या सवयी मी डेव्हलप करायला सुरुवात केली. आणि इथं येण्याचं कारण आता मी नाव सुद्धा नव्हतं दिलं, परंतु जेव्हा सगळी बोलायला लागली वाटलं की मी पण बोलू शकते, यू कॅन डू इट. त्या अनुषंगाने मी पुढे आले. इथं येते प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न आहे, डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय,
कल्पना मला आज झाली आणि बोलण्याची संधी देतात का नाही याच्यावर खूप भीती वाटायची. लहानपणापासून मला वक्तृत्वाची खूप आवड आहे. मी माझ्या गावात खूप भाषणं केली, परंतु मला कॉलेजमध्ये असतं का नाही असं काही माहिती नाही. परंतु जेव्हा मुलं येऊन समोर बोलायला लागली तेव्हा तिथं बसल्या बसल्या विश्वास आला, हो मी पण बोलू शकते, मला पण संधी देतात आणि खूप छान वाटतंय. आपलं खूप सगळ्यांचं नशीब आहे, खूप नशीबवान आहेत आपण या कॉलेजमध्ये आला. ते चुकून आला असू द्या नाहीतर स्वतःहून आला असू द्या, खूप खूप भारी वाटतंय. आणि मला वाटतं हे 2 वर्ष ज्युनियर कॉलेजची खूप एन्जॉय करा, खूप अभ्यास करा आणि इथून जाताना एक चांगली व्यक्ती म्हणून जाण्याचा प्रयत्न करा. आणि प्रयत्न करा. ते सोनू शर्माचं वाक्य बघा, भीड़ का हिस्सा नाही, भीड़ की वजह भी बनना चाहिए हमें. सगळे खूप छान वाटतंय मला. आणि प्राचार्यांना बघून मी खूप ऐकलं होतं की सर असे तसे, पण जेव्हा ते त्यांना समोर बघितलं तेव्हा खूप आत्मविश्वास आला की माझं खरंच या कॉलेजमध्ये काहीतरी होऊ शकतं, मीही काहीतरी बनू शकते. हा आत्मविश्वास आला आणि त्या आत्मविश्वासानेच मी माझं नाव दिलं आणि बोलायला दिली. मला इथं मंचावर बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही माझे वाकडे तिकडे 2 शब्द ऐकले त्याच्याबद्दल सर्वांना धन्यवाद देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय. शाबाश. माननीय प्राचार्य महोदयांच्या हस्ते तिचं गुलाबपुष्प देऊन स्वागत होत आहे. विद्यार्थी मित्र, आज आपण आतुरतेने